हॅलो स्टुडंट्स, वेलकम आहे तुमचं SBM एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. आजचा टॉपिक आहे रिझनिंगचा आणि रिझनिंगच्या टॉपिकचं नाव आहे सेलोलिझम. एक्झामच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण एक्झाममध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये तर हा 5 मार्क्ससाठी टॉपिक विचारला जातो. सेंट्रल गव्हर्नमेंट असो की स्टेट गव्हर्नमेंट असो, कुठल्याही एक्झाममध्ये या टॉपिकला खूप जबरदस्त वेटेज आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपला सिंगल क्वेश्चन सुद्धा चुकला नाही पाहिजे, अशा पद्धतीने याला व्यवस्थित म्हणजे शिकून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये आता काय काय असतं मी बेसिक पासून व्यवस्थित सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, थोडंसं एक बेसिक घेऊ. त्या बेसिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लक्षात घ्यायचे कन्क्लुजन्स कसे येतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असते आणि 2 किंवा 4 कन्क्लुजन असतात. 3ही कन्क्लुजन देतील तुम्हाला, आणि त्या कन्क्लुजन पैकी कुठलं कन्क्लुजन फॉलो होईल किंवा ट्रू होईल हे विचारलेलं असते. आहेत पुढे क्वेश्चन्स, आपण क्वेश्चन बघू, पण त्याच्या आधी बघा, स्टेटमेंट देतात आणि त्याच्यावरून कन्क्लुजन विचारतात. पण कन्क्लुजन 2 टाईपचे असतात. कन्क्लुजन किती टाईपचे असतात? 2 टाईपचे. आता फर्स्ट कन्क्लुजन असते सिंपल कन्क्लुजन आणि सेकंड असते पॉसिबिलिटी वाला कन्क्लुजन. पॉसिबिलिटी वाला कन्क्लुजन ओळखायचं कसं? तिथं वर्ड असतो पॉसिबिलिटी किंवा दुसरे वर्ड असतात जे की मे किंवा मे बी, माइट बी किंवा कुड बी, कॅन किंवा कॅन बी, अशा टाईपचे वर्ड आले, याचा अर्थ ते पॉसिबिलिटी वाला कन्क्लुजन आहे. आणि त्याला सोडून उर्वरित हे कुठले येतील? सिंपल कन्क्लुजन येतील. ठीक आहे. आता लक्ष द्या की सिंपल वाले जे कन्क्लुजन आहेत हे 100% फॉलो किंवा ट्रू कधी म्हणता येईल आपल्याला? जर सिंपल वाल्या कन्क्लुजन मध्ये आपल्याला 100% एव्हिडन्स असेल, आपल्याकडं 100% एव्हिडन्स असेल तरच ते काय होतील? ट्रू होतील. तरच ते ट्रू होतील. ठीक आहे. 100% खात्री असेल आपल्याला की हे कन्क्लुजन फॉलो होऊ शकते, तरच त्याला फॉलो करा. आणि 1% जरी तुमच्या डोक्यामध्ये डाऊट आला तर त्याला अनफॉलो करायचं. ठीक आहे. आणि पॉसिबिलिटी वाल्या कन्क्लुजन मध्ये कसं असते की तुमचं 1% जरी पॉसिबिलिटी असेल तरी पण ते फॉलो आहे. 1% जरी पॉसिबिलिटी असेल असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा ते फॉलो आहे. आणि पॉसिबिलिटी 90% तरी तुम्ही तुक्के जर लावले एक्झाम मध्ये तर ते करेक्ट येऊ शकतात. ते करेक्ट येऊ शकतात. 10% पॉसिबिलिटीज ह्या रॉंग असतात. आणि त्या कुठल्या असतात हे मी लवकरच सांगेल तुम्हाला. आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मी थोडंसं काही बेसिक सांगतो सुरुवातीला, सिंपल वाला ते बेसिक समजून घ्या. चला बघा, जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं, सम एज आर बीज, मग आता याचं डायग्राम कशी ड्रॉ करायची? ही अशी, काही ए बी आहेत. मग याच्यावरून मला कुठले कुठले कन्क्लुजन फॉलो करता येतात? तर पहिलं कन्क्लुजन असं आहे, सम बीज आर एज. याला फॉलो म्हणता येईल का? बरं, मुळात पहिले सुरुवातीला आधी हे सांगा मला की हे सिंपल कन्क्लुजन आहे का पॉसिबिलिटी वाला आहे? तर हे सिंपल कन्क्लुजन आहे, कारण याच्यामध्ये पॉसिबिलिटी नावाचा वर्ड नाही आहे. ठीक आहे. हे सिंपल वाला कन्क्लुजन आहे. मग सिंपल वाल्या कन्क्लुजन मध्ये आता बघा, जर ए बी चा मित्र असेल तर बी सुद्धा ए चा मित्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणून हे फॉलो होईल. पण याच्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल का की ऑल बीज आर एज, सगळे बी ए आहेत हे आपल्याला म्हणता येईल का? म्हणता येत नाही, कारण आपल्याकडे तसा एव्हिडन्सच नाही. ठीक आहे. पण पॉसिबिलिटी वर्ड याला लागला, पॉसिबिलिटी वर्ड लागला की हे फॉलो होऊ शकते. बिंदास फॉलो करून टाकायचं ते पॉसिबिलिटी वर्ड लागल्यावर. का बरं? तर एकच स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट पण कसं आहे बघा, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट असल्यावर सगळ्या पॉसिबिलिटीज राईट येतात. आलं लक्षात? चला पुढचं बघूया. आता याच्या पुढे जर असं आलं की सम एज आर बी झालं, जर पुढे तुम्हाला आणखी स्टेटमेंट दिलं, काय स्टेटमेंट दिलं? ऑल बीज
आर सीज, ऑल बीज आर सीज. 2 मिनिट थोडस रफ करू याला. ऑल बीज आर सीज असं दिलं तर बघा सगळे बी काय करतो मी सी मध्ये घेऊन टाकतो. याच्यावरून मला असं म्हणता येईल का, कन्क्लुजन असं म्हणता येईल का, सम एज आर सीज. सिंपल कन्क्लुजन आहे आणि आपल्याला म्हणता येईल हे सम एज आर सीज हे 100% आपल्याकडे एव्हिडन्स आहे, आपल्याला खात्री आहे, आपण हे म्हणू शकतो. का म्हणू शकतो बघा, कारण ए आणि सी चा जो संबंध आहे ना हे एकमेकासोबत येते. काय येते की ए आणि बी मध्ये बघा जे कॉमन भाग आहे तो पूर्ण कॉमन भाग सी मध्ये असल्यामुळं हे 100% सी मध्ये आलेला असल्यामुळं हे कन्क्लुजन काय येते 100% बरोबर येते. जर आपल्याला गावरान भाषेत समजायचं असेल तर बघा की ए जो आहे ना बी ची शेती करतो, ठीक आहे. मग त्याला शेती करायची असेल तर रस्ता कोणाच्या शेतातून आहे, रस्ता आहे सी च्या शेतातून. म्हणून ए ला सी सोबत थोडंफार का होईना, थोडंफार म्हणजेच सम, थोडं का होईना त्याच्यासोबत चांगलं रिलेशन मेंटेन करावंच लागेल. लक्षात, सम एज आर सीज यस म्हणू शकतो आपण. पण याच्या ठिकाणी जर असं दिलं ऑल एज आर सीज, हे पक्क सांगता येईल का आपल्याला, हे पक्क सांगता येणार नाही. ए हा सी चा क्लोज फ्रेंड आहे, आपल्याकडे काय एव्हिडन्स आहे, एव्हिडन्सच नाही, त्यामुळे ह्याला सांगता येईल का, नाही सांगता येत. पण जर इथं पॉसिबिलिटी लागली, पॉसिबिलिटी वर्ड लागला की 100% बरोबर. आलं लक्षात, कुठल्या पॉसिबिलिटी रॉंग होतात हे तुम्हाला मी पुढे सांगेल, पण तोपर्यंत एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढचं बघूया. आता याच्या व्यतिरिक्त आणखी एक्झाम मध्ये जर आले काही, थोडं रफ करून टाकू आपण. चला बघा मग आणखी काय दिलं, समजा की नो सीज आर डीज. सी डी नाही आहेत म्हणजे सी चा आणि डी चा संबंध नाही, असं जर दिलं तर आपल्याला असं म्हणता येईल का, सम डीज आर बीज. सिंपल कन्क्लुजन आहे आणि सिंपल कन्क्लुजन मध्ये 100% एव्हिडन्स असेल तरच यस, नाहीतर नो. बघा काही डी बी आहेत. आता मला सांगा सी चा आणि डी चा जमत नाही, मग हा सी बघा, हा जो सी आहे ना या डी ला ही बॉर्डर क्रॉस करून मध्ये बी पर्यंत जाऊच देणार नाही, म्हणजे बी चा आणि डी चा पण संबंध येणार नाही. म्हणजे दोन शेजाऱ्याचं जमत नसेल तर हा याला याच्या मुलाबरोबर कसं खेळू देईल, नाही खेळू देणार. लक्षात, म्हणून हे साधं कन्क्लुजन जे आहे सम डीज आर बीज हे काय येईल 100% रॉंग येईल. ठीक आहे, त्याच्या पुढे बघा जर असं दिलं सम एज आर डीज, काही ए डी आहेत बघा, ए आणि डी मध्ये असं काय आपल्याला 100% एव्हिडन्स आहे का की यांचा संबंध आहे, असं काही आहे का आपल्याकडं, कुठलाच एव्हिडन्स नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे कुठलाच एव्हिडन्स नसल्यामुळं साधं कन्क्लुजन हे रॉंगच येणार आहे. पण इथं जर पॉसिबिलिटी लागली, म्हणजे जर असं आलं की सम एज आर डीज इज अ पॉसिबिलिटी, इज अ पॉसिबिलिटी, तर हे 100% बरोबर आहे. काही ए डी मध्ये येऊ शकतात. किती बघा बरं, जे ए सी नाहीत ना ते डी मध्ये येऊ शकतात. एवढे बघा, हे एवढे जे ए आहेत सी ला सोडून ते इकडे येऊ शकतात डी कडे. आलं लक्षात, पण सर्व नाही येऊ शकत. ठीक आहे, त्याच्यामुळं सम एज आर डीज इज अ पॉसिबिलिटी हे करेक्ट आहे. पण याच्या जागी जर ऑल असेल तर मग ते रॉंग होईल. ऑल असलं म्हणजे रॉंग होईल. ठीक आहे, आणखी एखादं स्टेटमेंट बघूया. चला म्हणजे सॉरी कन्क्लुजन बघून घेऊ आणखी एखादा, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरिटी येईल. बघा जर असं आलं इथं ऑल डीज कॅन बी एज, काय सगळे डी ए होऊ शकतात. बघा सगळे डी ए कडे जाऊ शकतात. कसं जाऊ शकतात बघा, सगळे डी जर ए कडे गेले तर वेगळ्या रूम मध्ये बसतील असे.
वेगळ्या रूम मध्ये बसतील. मग ए आणि म्हणजे ए कडे एवढी जागा आहे की ती ए आणि सी ला काय करू शकते, वेगवेगळ्या रूम मध्ये मेंटेन करू शकते. जसं की समजा 3 कॉमन मैत्रिणी आहेत, ठीक आहे, ए, सी आणि डी. सी आणि डी चं भांडण आहे, या 2 मैत्रिणीचं भांडण आहे, आणि ए आहे मधली म्युच्युअल फ्रेंड, ठीक आहे. मग ए ला सी कडे जाता येणार नाही पूर्ण, म्हणजे सी कडे जाता येते. का जाता येते बघा, कारण ए आणि सी चं घर जवळ आहे. हे एकमेकाकडे रोज येणं जाणं जरी केले तर डी ला कळणार आहे का, नाही कळणार आहे. म्हणजे ए जो आहे ना सी कडे पूर्ण जाऊ शकते, पण डी कडे पूर्ण जाऊ नाही शकत. का जाऊ नाही शकत, मग हिला कळेल ना, हे जर ए रोज डीच्या घरी जाऊन बसू लागली तर सी ला कळेल ना, सी म्हणाल काय रोज रोज तिच्या घरी चालली, मग हिला आवडेल का सीला, ते नाही आवडणार. आलं लक्षात. म्हणून ए पूर्ण डी कडे नाही जाऊ शकत. हा, याच्या उलट होऊ शकते की डी पूर्ण ए च्या घरी येऊ शकते. जर डी ए च्या घरी आली तर ए काय म्हणा, तीच आली माझ्या घरी, मी काय करू, असं म्हणू शकते ना. म्हणजे डी जर पूर्ण इकडे आली तर ए सी ला म्हणू शकते काय की बाबा हीच माझ्या घरी रेग्युलर आली, मी काय करू. आलं लक्षात. म्हणून एवढं लक्षात ठेवा, या ए कडे एवढी जागा आहे, या म्युच्युअल जी मैत्रीण आहे तिच्याकडे एवढी जागा आहे की डी ला एका रूम मध्ये आणि सी ला एका रूम मध्ये दूर दूर ठेवू शकते. समोरासमोर येऊ देणार नाही. समोरासमोर आल्या म्हणजे झाला राडा, यांचं जमतच नाही ना. आलं लक्षात. म्हणजे बघा, ऑल डीज कॅन बी एज, हे सगळे डी ए कडे जाऊ शकतात, पण सर्व ए डी कडे जाऊ शकत नाही. आलं लक्षात. ह्याच्यावरून बरेचसे काही म्हणजे क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर व्यवस्थित देता येतील. फक्त क्लॅरिटी ठेवा, कोण कोणाकडे जाऊ शकतं आणि कोण कोणाकडे जाऊ शकत नाही. ठीक आहे, आपण याच्यावर काही प्रॉब्लेम्स बघूया, म्हणजे तुमची एक एक गोष्ट काय होईल, क्लिअर होत जाईल. ठीक आहे, चला मग आता आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इथं. इथे पहिला क्वेश्चन काय आहे बघू. चला, हे बघा अशा टाईपचे स्टेटमेंट असतात आणि हे अशा टाईपचे तुम्हाला कन्क्लुजन दिलेले असतात आणि त्याचे हे ऑप्शन आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा काय दिले, ऑल ब्लेड्स आर शार्प, सगळे ब्लेड काय शार्प आहेत. मी इथं डायग्राम काढतो. ऑल ब्लेड्स, सगळे ब्लेड काय शार्प आहेत. ठीक आहे, पुढे काय दिले, सम ब्लेड्स आर ब्लंट, काही ब्लेड ब्लंट आहेत. हे जे काही ब्लेड आहेत ना ते ब्लंट आहेत. दुसऱ्या पेननी याला घेऊ. काही ब्लेड ब्लंट आहे. ठीक आहे, पुन्हा काय दिलं, नो ब्लंट इज सॉर्ड, ब्लंट सॉर्ड नाहीत. ब्लंट सॉर्ड नाहीत म्हणजे बघा, हे जे ब्लंट आहेत ना हे सॉर्ड नाहीत. या दोघांचं जमत नाही. नो ब्लंट इज सॉर्ड, नो ब्लंट इज सॉर्ड. आता लक्ष द्या, हे जे सॉर्ड आहे ना, हे सॉर्ड बघा या ब्लेडच्या आणि शार्पच्या घरी जाऊन बसू शकते इकडे येऊन, कारण या 2 कॉमन मैत्रीण झाले. ही एक कॉमन मैत्रीण आहे, ही एक कॉमन मैत्रीण आहे. ठीक आहे, मग ही कॉमन मैत्रीण हिला हिच्या घरी दूर दूर ठेवू शकतात या दोघीला. म्हणजे ब्लंटला आणि सॉर्डला हे दोघंही दूर दूर ठेवू शकतात. म्हणजे सॉर्ड इकडे पूर्ण येऊ शकते, पण हे दोघं पूर्ण तिकडे नाही जाऊ शकत. हे लक्षात ठेवा. बघा आता कन्क्लुजन मध्ये पहिलं, ऑल सॉर्ड्स बिंग ब्लेड इज अ पॉसिबिलिटी, सगळे सॉर्ड ब्लेड कडे जाऊ शकतात असं म्हणणं आहे त्यांचं. बघा सगळे सॉर्ड बघा ब्लेड कडे येऊ शकतात, बघा असे दुसऱ्या रूम मध्ये बसू शकते जाऊन. बरोबर आहे, पहिलं कन्क्लुजन 100% करेक्ट. दुसरं काय, हे ऍटलिस्ट शब्द वाचला नाही तरी चालते, डायरेक्ट सम ब्लेड्स मे बी, मे बी म्हणजे पॉसिबिलिटी आहे मला. सम ब्लेड्स मे बी सॉर्ड, बघा काही ब्लेड जे आहेत हे सॉर्ड कडे येऊ शकतात. मला बघा काही ब्लेड, बघा एवढे जे ब्लेड आहेत ना हे सॉर्ड कडे जाऊ शकतात. हे सुद्धा 100% करेक्ट आहे. दोन्हीही करेक्ट असल्यामुळं कुठलं ऑप्शन आपल्याला करेक्ट करावं लागेल, ऑप्शन नंबर 5. ऑप्शन नंबर 5 मध्ये आहे बोथ कन्क्लुजन 1 and 2 फॉलो. आलं लक्षात. आणखी पुढे काही क्वेश्चन्स बघूया, आणखी क्लिअरिटी होऊन जाईल. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन बघा काय, बघा ऑल फ्लावर्स आर व्हाईट, सगळे फ्लावर काय व्हाईट आहेत. चला ऑल फ्लावर व्हाईट घेतो मी.
झाले. पुन्हा काय दिलंय, सम व्हाईट्स आर ब्युटिफुल, काही व्हाईट काय ब्युटिफुल आहेत, काही व्हाईट ब्युटिफुल आहेत. आलं लक्षात. आता या दोघं दूर दूर आहेत बघा, या दोघांमध्ये क्लिअरली असा काही संबंध दिला नाही, म्हणून सिंपल कन्क्लुजन जर या दोघांवर विचारलं तर ते रॉंग होईल. पण पॉसिबिलिटी वाला कन्क्लुजन कुठलंही येऊ द्या ते 100% बरोबर येईल. का 100% बरोबर येईल, कारण स्टेटमेंट मध्ये कुठेही निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं नाही. निगेटिव्ह स्टेटमेंट कुठेही नसेल तर पॉसिबिलिटी जवळपास सगळ्याच फॉलो होतात. आलं लक्षात. ठीक आहे, चला त्याच्या पुढे बघूया आपण. आता कन्क्लुजन काय, कन्क्लुजन पहिलं आहे, ऑल फ्लावर्स बिंग ब्युटिफुल इज अ पॉसिबिलिटी, म्हणजे सगळे फ्लावर ब्युटिफुल होऊ शकतात असं म्हणणं आहे. बरोबर आहे, फ्लावर्स आणि ब्युटिफुल मध्ये पॉसिबिलिटी किती येऊ द्या 100% बरोबर येते. त्याच्या पुढचं ऍटलीस्ट शब्द घेतला नाही तरी चालते. सम व्हाईट मे नॉट बी फ्लावर्स, काही व्हाईट फ्लावर नाहीत म्हणतात. बघा एवढे व्हाईट फ्लावर आहेत का, बघा बरं हे फ्लावर, एवढे व्हाईट फ्लावर नाही आहे, म्हणजे सेकंड सुद्धा बरोबर आहे. दोन्ही बरोबर आले म्हणजे याचं सुद्धा आन्सर येईल ऑप्शन 5. आला लक्षात, पॉसिबिलिटी वाले होते, सोपं आहे. पुढचा क्वेश्चन बघूया, आणखी क्लॅरिटी येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये स्टेटमेंट बघा, ऑल फ्रुट्स आर टेस्टी, सगळे फ्रुट्स काय टेस्टी आहेत. बघा ऑल फ्रुट्स आर टेस्टी झालं. पुढे काय दिलंय, नो टेस्टी इज गुड, टेस्टी गुड नाही, बघा टेस्टी गुड नाही, या दोघांचा संबंध नाही. ठीक आहे. पुन्हा काय दिलं बघा, ऑल गुड्स आर यमी, बघा सगळे गुड्स कुठे आहेत, यमी मध्ये आहेत. हे पण आलं लक्षात. आलं इकडं. आता इकडं व्यवस्थित लक्ष देऊन बघा, हे सगळे यम्मी इकडं नाही येऊ शकत दोघांकडं, पण हे दोघं मात्र यम्मी कडे जाऊ शकतात कुठेतरी दुसऱ्या रूम मध्ये. हे यम्मी म्हणजे कॉमन फ्रेंड झाली, ही कॉमन फ्रेंड या दोघींना इकडं दुसऱ्या रूम मध्ये बसू शकते, या मैत्रिणीपासून म्हणजे गुड पासून दूर बसू शकते, पण हे पूर्ण इकडे नाही येऊ शकत. किंवा आणखीन एका भाषेमध्ये जर बघायचं झालं तर ह्या दोघांना समजा हे ताट वाढून ठेवलंय आणि या ताटामध्ये हे जे जी म्हणजे काय, समजा या जी म्हणजे समजा याच्यामध्ये खीर आहे, जी म्हणजे खीर आहे आणि या खिरीमध्ये आहे पॉइझन. मग एवढी खीर खाता येईल का बरं या दोघींना, नाही खाता येईल. बाकीची थोडीशी हे जे प्लेट आहे, बाकीच्या प्लेट मधले सर्व आयटम या दोघी खाऊ शकतात. खीर खाऊ शकते का, नाही खाऊ शकत. आलं लक्षात. तसंच लक्षात ठेवा, याचा थोडासा बाकीचे आयटम ह्या दोघी खाऊ शकतात, पण पूर्णच्या पूर्ण ताट नाही खाऊ शकत. ताट म्हणजेच कोण, यमी. आलं लक्षात. चला आता आपण याच्यावरून काही कन्क्लुजन बघू. कन्क्लुजन फर्स्ट काय बघा, ऑल यमी थिंग्स बिंग टेस्टी इज अ पॉसिबिलिटी. हे ऑल यमी थिंग टेस्टी मध्ये येऊ शकतात का, बघा ऑल यमी थिंग्स इकडे येऊ शकतात का. पूर्ण ताट हे खाऊ शकते का, नाही खाऊ शकत, पहिलं रॉंग. आलं लक्षात. पुढचं, ऑल फ्रुट्स बिंग यमी इज अ पॉसिबिलिटी, सगळे फ्रुट्स यमी होऊ शकतात. हे सगळे फ्रुट्स हे बघा दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसू शकतात. हे बघा फ्रुट्स बसले दुसऱ्या रूम मध्ये, या दोघांमध्ये अंतर आहे की नाही. आलं लक्षात. सगळे फ्रुट्स यमीकडे जाऊ शकतात. सेकंड कन्क्लुजन बरोबर आहे, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन 2, ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज, हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. आलं लक्षात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या, कारण 5 मार्काचा टॉपिक आहे, याच्यामध्ये एकही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे आणि आपल्या क्लासच्या स्टुडंटचा एकही क्वेश्चन चुकत नाही. आलं लक्षात. चला पुढचं बघूया, व्यवस्थित बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. यस, काय क्वेश्चन आहे बघा. स्टेटमेंट, ऑल मँगोज आर ग्रेप्स. चला ठीक आहे, सगळे मँगो ग्रेप्स आहेत, इथपर्यंत आलंय. सम ग्रेप्स आर ब्लॅक, चला काही ग्रेप्स ब्लॅक आहेत. मग या दोघांमध्ये असं क्लिअर संबंध दिला नाही, म्हणजे सिंपल वाले कन्क्लुजन तर रॉंगच येणार. पॉसिबिलिटी वाला कुठलंही कन्क्लुजन घ्या 100% फॉलो होईल. चला बघूया. सम मँगोज बिंग ब्लॅक इज अ पॉसिबिलिटी, 100% बरोबर आहे पॉसिबिलिटी. आणि सेकंड काय बघा, देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट, हे सुद्धा बरोबर आहे. पॉसिबिलिटी सगळ्या फॉलो होतात, म्हणजे याचं पण आन्सर येईल ऑप्शन 5. ठीक आहे. आलं लक्षात. चला नेक्स्ट बघू क्वेश्चन. पटापट क्वेश्चन होऊन जातात, काहीच वेळ लागत नाही. क्लॅरिटी फक्त व्यवस्थित पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नो बुक इज अ पेन्सिल, ऑल पेन्सिल्स आर पेन्स. चला बघा, याला आधी रफ करून घेऊ.
आणि इथं डायग्राम काढू. नो बुक इज अ पेन्सिल. बुक पेन्सिल नाही. बुक आणि पेन्सिल मध्ये ह्याच्यात संबंध नाही या दोघात. ठीक आहे. मग काय म्हणलंय, ऑल पेन्सिल्स आर पेन. पण सगळ्या पेन्सिल पेन आहेत. मग लक्षात द्या, हे बघा, सगळ्या पेन बुक कडे येऊ शकतात का? नाही येऊ शकत. पण बुक मात्र पेन्सिल कडे जाऊ शकते. हा चला, नो पेन इज ब्ल्यू. पेन ब्ल्यू नाही. चला इथं साईडला घेऊ. हे बघा, पेन ब्ल्यू नाही. मग बघा, पेन ब्ल्यू जर नसेल तर पेन्सिल सुद्धा ब्ल्यू कशी असेल बरं? नसणारच आहे. हे बाउंड्री क्रॉस करून, याला हे बॉर्डर क्रॉस करून पेन्सिल पर्यंत जाऊ देत नाही. आलं लक्षात? आणि बघा, याचा हे दुश्मन आहे आणि याचा हे दुश्मन आहे. आता ह्या दोघांची दोस्ती असू शकते. शक्यता आहे. दुश्मन का दुश्मन दोस्त हो सकता है. आलं लक्षात? समजलंय? चला बघा मग आता काय कन्क्लुजन आहेत बघू. कन्क्लुजन नंबर फर्स्ट, नो ब्ल्यू इज अ पेन्सिल. हे बघा, ब्ल्यू पेन्सिल नाही, हे तर 100% बरोबर आहे. आणखीन, ऑल बुक्स बिंग पेन इज अ पॉसिबिलिटी. सगळ्या बुक पेन कडे जाऊ शकतात. करेक्ट आहे. सगळ्या बुक पेन कडे जाऊ शकतात. दोन्ही बरोबर आले म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 5. आलं लक्षात? खूप इझी आहे. फक्त क्लॅरिटी ठेवायची आपल्याला बस. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन चला बघा बरं फटाफट सॉल्व करून. काय येईल मुलांना? बघा काय दिलंय, सम टायगर्स आर पॅन्थर्स. चलो, काही टायगर पॅन्थर आहेत असं म्हणणं आहे. पण नो लॉयन इज टायगर. लॉयन टायगर नाही. या दोघांचं जमत नाही. लॉयन आणि टायगर नाही जमत. ठीक आहे. पण लॉयनचं आणि पॅन्थरचं रिलेशन असू शकते. शक्य म्हणजे पॉसिबिलिटी. चला बघा, पूर्ण पॅन्थर्स टायगर कडे नाही, सॉरी पूर्ण पॅन्थर्स लॉयन कडे नाही येऊ शकत. पण हा लॉयन पॅन्थरच्या एवढा दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसू शकतो. सांगितलं ना मी तुम्हाला. चला पहिलं कन्क्लुजन काय, सम पॅन्थर्स बिंग लॉयन इज अ पॉसिबिलिटी. काही पॅन्थर्स, बघा काही पॅन्थर्स जे लॉयनचे मित्र नाहीत, ते पॅन्थर्स म्हणजे जे टायगरचे मित्र नाहीत, ते पॅन्थर्स लॉयन मध्ये येऊ शकतात. 100% येऊ शकतात. आणि काय दिलंय, पहिलं तर बरोबर आहे. दुसरं काय, पॅन्थर्स विच आर नॉट टायगर्स इज अ पॉसिबिलिटी. जे पॅन्थर टायगर नाहीत, म्हणजे तेच आता म्हणजे पहिलं आणि दुसरं कन्क्लुजन एकंदरीत एकच आहे. जे पॅन्थर्स टायगर नाहीत म्हणजे एवढे पॅन्थर टायगर नाहीत बघा, हे लॉयन आहेत म्हणजे हे लॉयन आहेत. 100% बरोबर आहे. दोन्ही कन्क्लुजनचा अर्थ एकच आहे. म्हणून दोन्ही कन्क्लुजन जर बरोबर असतील तर याचा आन्सर सुद्धा काही ऑप्शन नंबर 5. खूप इझी आहे. आलं लक्षात? चला पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन जेवढे तुम्ही जास्त सॉल्व्ह केले तेवढे क्लॅरिटी येत जाईल आणि तेवढंच काय होईल, आपले मार्क पक्के होऊन जातील. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये आपल्याला आपल्या स्ट्रेंथ तयार करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्या स्ट्रेंथ गेल्या, आपण एक्झाम मध्ये गेल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्या स्ट्रेंथ वर जायचं. आपल्याला काय येतं एक्झाम मध्ये ते टॉपिक शोधायचे आणि ते टॉपिक परफेक्टली अटेम्प्ट करून मार्क्स आपल्या बॅग मध्ये ऍड करत जायचे. जसं जर आपल्या एरियामध्ये बॉल आला, हिटिंग झोन मध्ये बॉल आल्यावर धोनी काय करतो, 6च मारतो. ते बॉल नाही सोडत. तेच आहे, आपल्याला आपले हिटिंग एरियाज तयार करायचे आहेत, स्कोरिंग एरियाज तयार करायचे आहेत. आलं लक्षात? आणि हा टॉपिक स्कोरिंग एरियामध्ये तुमच्या येऊ शकतो. चला पुढचं बघा काय झालंय स्टेटमेंट तुम्हाला, ऑल डॉक्टर्स आर परफेक्ट. हे बघा, सगळे डॉक्टर्स काय म्हणले, परफेक्ट आहेत. पुन्हा काय, ऑल इंजिनियर्स आर परफेक्ट. म्हणजे परफेक्ट मध्ये डॉक्टर पण आले, इंजिनियर पण आले. म्हणजे डायग्राम थोडीशी आपण चेंज करू, थोडी डायग्राम चेंज करू आणि पेन पण चेंज करू. चला काय म्हणले, हे डॉक्टर्स, ठीक आहे, इंजिनियर्स, आणि हे काय आले, परफेक्ट. हे बघा, ऑल डॉक्टर्स आर परफेक्ट, ऑल इंजिनियर्स आर परफेक्ट. आलं इथपर्यंत. आता मला सांगा, इकडे बघा 2 मिनिटं, काय आहे हे, या डॉक्टर आणि इंजिनियरचा संबंध एकमेकांसोबत आहे हे सिंपल कन्क्लुजन मध्ये नाही सांगतायत. पॉसिबिलिटी वाल्या कन्क्लुजन मध्ये यस म्हणता येते आपल्याला. ठीक आहे. चला बघूया पहिल्यांदा काय दिलंय, देअर इज अ पॉसिबिलिटी दॅट सम
डॉक्टर्स आर इंजिनियर, सम डॉक्टर्स आर इंजिनियर्स. बघा ही पॉसिबिलिटी आहे की काही डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात. पॉसिबिलिटी यस. पुढे काय म्हणलंय, ऑल परफेक्ट्स आर आयदर डॉक्टर्स ऑर इंजिनियर. हे रॉंग येते. म्हणजे सगळे परफेक्ट एक तर डॉक्टर आहेत किंवा इंजिनियर आहेत असं आहे का बघा बरं. ठीक आहे, सगळे परफेक्ट एक तर डॉक्टर आहेत किंवा इंजिनियर आहेत असं आहे का, नाही. म्हणजे सगळे परफेक्ट डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाहीत. आमच्या सगळे काही टीचर पण होतात. आलं लक्षात. बघा हे टीचर, आम्ही एवढे टीचर आहोत बाहेरचे किंवा दुसऱ्या प्रोफेशन वाले आहेत. आलं लक्षात. म्हणजे सगळे परफेक्ट एक तर डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील असं नाही. म्हणजे सेकंड कन्क्लुजन रॉंग आलं. फर्स्ट कन्क्लुजन इज ट्रू. त्याचा आन्सर काय येईल, ऑप्शन 1 इज करेक्ट. ओनली 1 फॉलो. आलं लक्षात. चला पुढचं बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. यस, रफ करून घेऊ. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. ऑल एग्स आर टोमॅटोज. एग्स झाले बघा. ऑल एग्स आर टोमॅटोज. घेऊ. सगळे एग्स काय टोमॅटोज आहेत. ऑल एग्स आर टोमॅटोज. नो टोमॅटो इज अ पोटॅटो. टोमॅटो पोटॅटो नाही. टोमॅटो पोटॅटो नाही म्हणजे ह्यांचा संबंध नाही एकमेकांसोबत. ऑल पोटॅटोज आर एग्स, पण सॉरी गुड्स. ऑल पोटॅटोज आर गुड्स. मग झालं ना. हे बघा हे सगळे गुड्स इकडे येऊ शकतात का, नाही येऊ शकत. पण हे दोघं गुड मध्ये जाऊ शकतात. आलं लक्षात. हे दोघं तिकडे जाऊ शकतात, ते पूर्ण इकडे नाही येऊ शकत. आलं लक्षात. चला याच्यावरून बघू. सम टोमॅटोज मे बी गुड्स. मे बी म्हणजे पॉसिबिलिटी. काही टोमॅटो गुड्स आहेत. काही टोमॅटो गुड्स आहेत. यस करेक्ट आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. काही टोमॅटो गुडकडे जाऊ शकतात. सगळेच जाऊ शकतात तर काही जाणारच. ऑल एग्स बिंग गुड इज अ पॉसिबिलिटी. सगळे एग गुडकडे जाऊ शकतात हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही बरोबर आले म्हणजे याचा आन्सर होईल ऑप्शन 5 आणि बोथ कन्क्लुजन फॉलो. चला नेक्स्ट काही क्वेश्चन आहेत का बघू आपण. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नाही आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, याच्यावर 2 गोष्टी आहेत त्याच्या बघा. याच्यामध्ये आणखी काही कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे तो आयदर ऑरचा. आयदर ऑरचा काय कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट जे की ऑप्शन 3 मध्ये आहे बघा. इफ आयदर कन्क्लुजन 1 ऑर कन्क्लुजन 2 फॉलोज. हे कन्सेप्ट मी पुढच्या व्हिडिओज मध्ये घेऊन येईल. ठीक आहे. आणि दुसरे काही क्वेश्चन नवीन टाइपचे पॅटर्न म्हणजे व्हेरी फ्यू वाले, व्हेरी फ्यू वाले, ओनली वाले. ठीक आहे. अशा टाइपचे क्वेश्चन पण काही एक्झाम मध्ये येत आहेत. ते क्वेश्चन आणि आयदर ऑरचा कन्सेप्ट आणि याच्यावर आणखी भरपूर प्रॅक्टिस हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला हे जे मी आतापर्यंत बेसिक व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे हे जर तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच खाली बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.